ताई ताई अनम्यूट करा ना आधी. केलं. हा येस. अ, करायचं सुरू. सर ऋषीला सांगा ना अनम्यूट करायला. शीतल माझा आवाज एकदा चेक कर लेवल. थोडा कमी आहे ताई. कसा ग कमी आहे? कुठून बोलू आता? अनम्यूट. बरोबर आहे ना? हा येतोय सर आवाज. हा शीतल माझा चेक कर. आला? हो. येतोय. चांगला. तर करायचं सुरू. कोण आहे? हो करा. नमस्कार. आवाज कमी येतो. आवाज कमी येतो. मग भाऊ हेडफोन लावा बरं. व्हिडिओ बंद कर. नमस्कार. आज दिनांक 25 जून 2020. थोडं जवळ जाऊन बोला म्हणजे त्याच्या. येस सर. नमस्कार. महायोगांच्या या आध्यात्मिक सत्रामध्ये सहभागी झालेल्या सर्व साधकांचं आणि इतर सर्व नवीन परिवाराचं स्वागत आणि आत्मवंदन. सगळ्यांसाठी आता थोडं असं सांगायचंय. गेल्या आठवड्यामध्ये व्हॉट्सअप वरती 2 ओळी फार छान ऐकायला मिळाल्या. मला स्वतःला त्या फार आवडल्या. सगळ्यांसाठी त्या सांगावे असं वाटते. ते खास तुमच्यासाठी सांगते. आवाज क्लिअर येत नाही ताई. आवाज क्लिअर नाही. माझा आवाज येत नाहीये का अजूनही? फार बारीक येतोय. फार बारीक येतोय. एक मिनिट. ताई हेडफोन घ्या ना. जवळ घ्या. हेडफोननी पण बारीकच आवाज येतोय. आता ते लॅपटॉप मध्ये घुसायचं बाकी. एकच मिनिट. कांचनताई जरा इकडेच या. कांचनताई बसल्या म्हणून आवाज कमी झाला ताईंचा. येस वाढला हो दीपक भाऊ. आला का आवाज? येतोय. चला 2 ओळीपासून सुरुवात करते. 2 ओळी सांगणार होते मी सगळ्यांना ज्या मी ऐकल्या तर मला आवडल्या. त्या ओळी अशा आहेत. आयुष्य म्हणजे एक कोडं आहे. आयुष्य म्हणजे एक कोडं आहे. सोडवाल तितकं थोडं आहे. दीपक भाऊ ऐकताय ना? आयुष्य म्हणजे कोडं आहे. सोडवाल तितकं थोडं आहे. आयुष्य म्हणजे खेळ नाही. आयुष्य म्हणजे खेळ नाही आणि फुकट मिळालेला वेळ. लक्षात आलं का? आयुष्य म्हणजे खेळ नाही आणि फुकट मिळालेला वेळ नाही. खरंच आहे. अगदी खरंय. भगवंतानी जे आयुष्य आपल्याला दिलंय अनंत कोटी जन्मानंतर हा मानवदेह जेव्हा पाप पुण्याचा तुमचा बॅलन्स एक होतो तेव्हा हा मानवदेह मिळतो. इतका अमूल्य असा हा देह मिळाल्यानंतर आम्ही या जीवनात आल्यानंतर काय करतो हा खरा प्रश्न आहे. आणि आमच्या जीवनाचं ध्येय काय आहे? सगळ्यांचं जर सर्वसाधारणपणे आपण बघितलं तर चांगल्यापैकी कुटुंबात जन्म झालेला असतो. आई वडील चांगले असतात. आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी असते. उत्तम संस्कार होतात. चांगलं शिक्षण मिळतं. त्याच्यानंतर नोकरीची इच्छा असते. चांगली नोकरी, त्यात प्रमोशन, एखादा बिझनेस, मग लग्न, मनासारखा जोडीदार. कोण बोल रहा है? त्याच्यानंतर स्वतःचं घरदार, गाडी असावी आणि सर्वात शेवटी आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत हाती पायी धड राहावं ही एवढी इच्छा. मानवी जीवनाच्या सुख समृद्धीच्या आमच्या कल्पना ह्याच्या पलीकडे जात नाही. ह्या कल्पना प्रत्यक्षात आयुष्य जगत असताना कल्पनाच राहतात. आणि मग खरंच आहे भगवंतानी एवढ्या प्रयत्नांनी आपल्याला मिळालेला, भगवंतानी दिलेला हा देह आहे तो सत्कारणी जर लावायचा आहे तर त्याच्यासाठी कोणता मार्ग आहे? तो मार्ग नक्कीच महायोगधामकडे असणार आहे. कुंडलिनी शक्ती जागृती नंतरचा हा योग मार्ग आहे, सिद्ध मार्ग आहे. इथे असणारे साधक सरांच्या भाषेत जर सांगायचं तर सर असं म्हणतात की हे आमचं महायोगधाम जे आहे ते भाजीपाल्याचं किंवा कोथिंबिरीचं दुकान नाही, हे आहे ते हिऱ्याचं दुकान. इथे आलेला प्रत्येक साधक सर असं म्हणतात की माझा साधक हा प्रत्येक साधक अतिशय महत्वाचा आहे. माऊलींनी नियोजनपूर्वक आणलेले हिरे इथे आहेत आणि त्या हिऱ्यांना पैलू पाडवण्याचं आणि त्यांना घडवण्याचं काम सरांच्याकडून चालत असतं. जसं कबीरदासजी म्हणतात, गुरु कुंभार शिष्य कुंभ है, गुरु कुंभार शिष्य कुंभ है, घड़ी घड़ी काढ़े कोट, अंदर से हाथ सवारे बाहर से मारे चोट.
आणि ते काम महायोगधाममध्ये चालतं. आणि साधकांना ह्या मार्गावर चालत असताना सद्गुरु कृपा, ईश्वरी कृपा, सद्गुरूंची किरण, त्यातून येणारे दैवी अनुभव कसे असतात आणि आपल्या महायोगधामचं अनुभव कथनाचं हे वेगळं सत्र आज आपण आता सुरू करणार आहोत. सुरुवातीला नवीनांच्या पैकी, नवीन लोकांसाठी, जे नवीन लोक जॉईन होत आहेत त्यांच्यासाठी आज एक आणखी चांगली बातमी मी देणार आहे की नवीन लोकांचा आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. ज्यांना कोणाला नवीनांना त्या ग्रुपमध्ये सामील होण्याची इच्छा असेल आणि ज्यांची नावं आमच्याकडून ऍड केलेली नाही आहेत अजून, त्यांनी नक्की कळवावं. ह्या प्लॅटफॉर्मवरती आपण गुरुवारच्या सत्रामध्ये जे काही चालतं, अनुभव कथन असेल, सरांचं मार्गदर्शन आहे, त्याच्यावरती आपल्याला काय वाटलं, मनामध्ये काय शंका आहेत, आध्यात्मिक विषयामध्ये काही समजून घ्यायचंय का, संपूर्णपणे आध्यात्मिक आणि ह्या गुरुवारच्या ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड असा आपला हा प्लॅटफॉर्म आहे. ज्यांची नवीन त्यांना ऍड करावं, त्यांनी आमच्याकडे कळवावं, किंवा ज्यांच्याशी संबंधित ज्यांच्याकडून ते जॉईन झालेत त्यांच्याकडे निरोप दिला तरी तो आम्हाला मिळेल. आणि आज सगळ्यात पहिल्यांदा नवीनांच्या पैकी आणखी नवीनांना काही शंका प्रश्न असतील तर त्यांनी हात वर करायला नंतर आपलं सत्र संपत असताना किंवा नंतरही आमच्याकडे तर आम्ही वेळ राखून ठेवू. आज आपल्याकडे नवीनांच्या पैकी नाव जे आलंय ते प्रसाद देवळे. प्रसाद देवळे हा पुण्यातल्या सिंहगड इन्स्टिट्यूटचा इंजिनिअरिंग कॉलेजच्या 3ऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. क्रियायोगाच्या माध्यमातून किंवा क्रियायोग शोधता शोधता तो आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि अतिशय श्रद्धावान, ज्याला असं आता जे लक्षात येतंय अशा पद्धतीचं त्याचं एक आध्यात्मिक आणि श्रद्धावान अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. प्रसाद, तू आता बोलायला सुरू कर. हा, माहिती दिसतोय का मी? हो, येस प्रसाद. श्री सद्गुरु माई व सर्व उपस्थितांना आत्मवंदन. ती समोर ट्यूब कशाची आहे? ट्यूब नाही, ऍक्च्युली हेडफोन सॉरी. तो काढ. मी प्रसाद देवळे. आज थोडं विस्तृत सांगेन. 3 वर्षापूर्वी माझ्या नातेवाईकांमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ती पहिलीच वेळ होती माझ्यासाठी की माझ्या समोर दिसणारी व्यक्ती नाहीशी झाली. मृत्यू काय असतो त्या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात मी निघालो. मला काहीच सुचत नव्हतं त्यावेळेस. मी त्या उत्तराच्या शोधात मी अध्यात्माकडे ओढला गेलो. मी पुराणे ग्रंथ वाचू लागलो. मी हे सर्व करत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की मला आता फार गुरुची गरज आहे आणि यामधून माझा गुरुशोध सुरू होता. हे सर्व सुरू असताना डोक्यात संन्यास घ्यायचे विचार येत होते. बऱ्याच काही गोष्टी सुरू होत्या. मग त्यामध्ये पुण्यात कॉलेजला नंबर लागला. पुण्यामध्ये आलो. माझं रेग्युलर कॉलेज सुरू होतं. कॉलेज, एक्स्ट्रा क्लासेस, दररोज बाईकवरून येणं जाणं, ट्रॅफिक पुण्याचं, ह्या सगळ्या प्रवासामध्ये माझं स्वतःकडे थोडं दुर्लक्ष झालं. त्यातून मला दमासदृश्य त्रास जाणवू लागला आणि मानेचाही त्रास सुरू झाला. मी घरी कळवलं पप्पांना की असं असं होत आहे मला. पप्पा पुण्यात आले. आम्ही मेडिकल टेस्ट वगैरे केल्या. माझ्या जी काही ट्रीटमेंट असेल ती चालू झाली. रिपोर्ट सर्व नॉर्मल येत होते. पण त्या दिवशी मी पप्पांना काय वाटलं, मला पप्पांना म्हटलं पप्पा आपण आळंदीला जाऊया. आणि मी आणि माझे पप्पा गेलो आळंदीला. तिथं माऊलींचं दर्शन घेतलं. त्यानंतर फ्लॅटवरती आल्यावर ठरवलं की यार आता आपल्याला काहीतरी करायला हवं, कारण इतक्यात असं होऊन नाही चालणार. मग त्यामुळे मी योगा जॉईन करायचं ठरवलं. योगा क्लासेस वगैरे करता येतील म्हटलं. मग त्यामध्ये मला वैशालीताईंचा योगा क्लास, नियर बाय योगा क्लासेस ज्यावेळी मी सर्च केलं त्यावेळी मला वैशालीताईंचा योगा क्लास गुगलने सुचवला. रिव्ह्यूज वगैरे चांगले होते. मी त्यांना भेटायला गेलो. त्यांची माझी भेट झाल्यानंतर त्या म्हणाल्या की क्रियायोग जो मी शिकवते तो फक्त त्यासाठी नाहीये. त्यातून त्यांनी मला अध्यात्म वगैरे त्या सर्व गोष्टी क्रियायोगाच्या संदर्भात सांगितल्या आणि म्हणल्या जर तुला, आणि मग त्यातून त्यांनी माझी आवड ओळखून त्या मला म्हणाले की जर तुला आवड असेल तर प्रभात रोडला ज्ञानेश्वरीसाठी ये. मी अनेक ठिकाणी गुरूंसाठी ट्राय केलेत. म्हणलं ठीक आहे आता हाही एक ट्राय म्हणून गेलो प्रभात रोडला. त्या दिवसापर्यंत म्हणजे मी सहसा कुणाकडून एवढा प्रभावित होत नाही किंवा कुणाचा माझ्यावरती प्रभाव पडत नाही शक्यतो. पण त्या दिवशी ती गोष्ट चूक ठरली. आयुष्यात अशा एका व्यक्तीचं आगमन झालं की ज्यांचा माझ्यावर प्रचंड प्रभाव पडला. त्या म्हणजे अनिता कडे उर्फ माई. त्यानंतर मी ज्ञानेश्वरीचं सेशन माईंचे अटेंडच करत गेलो. माईंचे ज्ञानेश्वरीचं सेशन अटेंड करता करता माई मला महायोगदान म्हणजे काय आहे ह्या सर्व गोष्टी सांगत होत्या. ती तारीख होती 14 फेब्रुवारी 2020. मी, माई आणि वैशालीताई असे आमच्या तिघांची माझ्या शंका निरसनासाठीची बैठक बसली. माईंनी तब्बल 3 तास मला महायोगदान काय आहे
आणि यामध्ये काय होतं आणि कसं मी चुकू शकतो बाहेर कुठे जाताना, किंवा मला आता योग्य मार्ग काय असू शकतो हे समजून सांगण्यासाठी माईंनी त्यांचे 3 तास खर्ची घातले. खरं तर त्या शंका नव्हत्या, म्हणजे माई सांगत होते हे सर्व मला कळत होतं, पण गुरु शोधात मी एवढं फिरलो होतो कारण त्यामुळे गुरु निवडत असताना मला ते थोडं क्रॉस चेक करू वाटत होतं, पण ते सर्व माझ्या शंका निरसन तिथं झालं. कारण मी माझी स्वतःची गुरूंसाठी काही परिमाण अशी तयार करून घेतली होती, कारण इथे गुरु निवडायचा होता. गुरुसाठी म्हणजे माझ्यासाठी, माझा जो गुरु असेल तो माझ्यासाठी सर्व काही, म्हणजे त्याच्या पुढे काही नाही. आणि आयुष्यातील अशी सर्वात मोठी व्यक्ती निवडायची म्हटलं, थोडं क्रॉस चेक करणं भाग होतं. आणि मी माइंडची माझी त्यावेळेस एवढी माइंडबद्दल एवढं काही माहित नव्हतं मला, पण नंतर मी ऑनलाईन सेशन्स अटेंड करायला लागल्यावरती बाकीच्या गोष्टी कळायला लागल्यावर मला कळालं की त्या चेअरपर्सन आहेत महायोगदानच्या, एवढ्या मोठ्या व्यक्ती असून सुद्धा त्या मला, म्हणजे मी कधी त्यांना, मला साधनेचा त्यांचा टाइम माहित नव्हता त्यावेळी, 2 ते 5 त्यांचा साधनेचा टाइम असायचा आणि माझ्याकडून चुकून त्यांना त्यावेळेस कॉल लावला जायचा, तरी सुद्धा त्या तेवढ्याच आत्मीयतेने कॉल उचलून मला सांगायचे मी थोड्या वेळाने करते, म्हणजे. आणि त्यांना मी म्हणायचो तुम्ही मला एवढं एंटरटेन कसं करताय, की मी असाच राहत चालता, कोणही कुठूनही भेटलो, मी जस्ट आलो तुमच्याकडे, ज्ञानेश्वरी ऐकली, त्यातून तुम्ही मला एवढं सगळं सांगताय आणि त्यातूनही काही स्वार्थ तुमचा नाही ह्यात, म्हणजे ते मला फार त्यांचं भारावल्यासारखं झालं एकदम. त्यावेळी माई मला म्हटल्या होत्या, अरे हे तर माऊलींचं कार्य आहे. मग त्यावेळेस वाटलं की जर शिष्य असे असतील तर गुरु फार मोठे आहेत, म्हणून मग म्हटलं की साधना तर घ्यायची. मग वैशाली ताईंनी मला क्रियायोग शिकवला आणि साधना घ्यायची ठरवली, पण तेवढ्यात लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन मध्ये मी क्रियायोग करत होतो आणि मला जो त्रास जाणवत होता तो 60-70% ऍटमोस्ट कव्हर झाल्यासारखं क्रियायोगाने झालं. फरक जाणवू लागला चांगला. आणि गेल्या 1 महिन्यापूर्वीची गोष्ट, 15 दिवसापूर्वीचीच गोष्ट असेल. माझा मामा ज्योतिषी आहे. मी मामाकडे सहज बसलो होतो, त्याने मला असंच विचारलं, आणि मलाही ज्योतिषामध्ये फार इंटरेस्ट आहे. त्याने मला असं सहज विचारलं की तुला हे त्रास होतात का? म्हटलं हा रे होतात. मग तो मला काही काही गोष्टी सांगत गेला त्यातल्या, आणि म्हटलं मला नुसत्या गोष्टी नको सांगू, तू त्याच्यावरती पर्याय काय आहेत. तर तो म्हणला गुरु उपासनेशिवाय पर्याय नाहीत. तोपर्यंत माईंची आणि माझी चांगली ओळख झाली होती. मी माईंना फोन केला आणि मग सांगितलं की असं असं आहे. माईंनी मला त्या दिवशी जप दिला. तो जप दिल्यानंतर मला जी काही दर्शनांची मालिका झाली ती फारच एकदम जबरदस्त होती. आणि ती माईंची ती जी दर्शनांची मालिका झाली त्यानंतर माईंनी मला सरांशी कनेक्ट करून दिलं. मी सरांशी बोललो त्यावरती. त्या दर्शनांच्या मालिकेमध्ये प्रामुख्याने मी माईंना असं बोलता बोलता म्हटलं होतं की माई मला असं वाटतं की मी शंकराची ज्यावेळी भक्ती करेन तर मला विष्णू रुसेल की काय असं वाटतं, किंवा विष्णूची भक्ती करेल त्यावेळी शंकर रुसतो की काय. आणि त्याच दिवशी तो जप मी सुरुवात केला होता. चरवंतर्पण आणि क्रियायोग तर सुरूच होता. आणि त्या दिवशी अचानक माझ्या स्वप्नामध्ये विष्णूचं मोठं मंदिर आलं होतं आणि त्याच्यासमोर सहस्त्र ब्राह्मण विष्णूची स्तोत्र म्हणत होते, पण शंकराची गाभाऱ्यामध्ये मूर्ती होती, पिंड होती. आणि त्यानंतर पुन्हा सरांचं एका दत्तगुरूंच्या एका सिद्ध अवतारासोबत सरांचं स्वप्नामध्ये येणं, त्या स्वप्नामध्येच त्यांनी दीक्षित करणं, स्वप्नामध्ये नाग दिसणं, त्या नागाने कमरेपासून शरीरामध्ये प्रवेश करायला बघणं, हे असे सर्व दर्शनांची मालिका सुरू असताना मी माईंना या गोष्टींबद्दल सांगितलं. माईंनी मला सरांशी कनेक्ट करून दिलं. मी सरांशी फोनवरती त्या दिवशी पहिल्यांदा बोललो. सर तुम्हाला फोन कायम लक्षात राहील, मी तो लाईफ टाईम माझ्यासोबत राहावा म्हणून मी तो रेकॉर्ड करून ठेवलाय. आणि हे झालं अनुभवांच्या बाबतीत. हे अनुभव येत असतानाच मला बाकीच्याही मी महायोगधामला, जसं की मी सांगितलं 3 वर्ष बऱ्याच ठिकाणी फिरून आलो. भारतातले असे कुठले असे नामवंत ऑर्गनायझेशन राहिले नसतील की जिथे मी जाऊन नाही आलो. मग त्यामुळे महायोगधामला मी बरेच बाकीच्या गोष्टींमध्ये पण ऑब्झर्व केलं होतं. माहिती सांगू देत का? हॅलो. सांग. हा, महायोगधाम मध्ये जे मला डिफरन्स दिसला होता की तो इथे लिटरसी रेट, इथे सर्व उच्च शिक्षित आहेत. असं म्हणजे असं कोण नाही की सगळे उच्च शिक्षित दिसले. आणि त्यामध्ये ते गंडेमाळा दोरे असे देणं प्रकार काही दिसला नाही, की असे कोण गुरु आहेत की भगवे वगैरे कपडे घालून बसलेत त्यांच्याकडे जा, असं काही नव्हतं. आणि माईंची कायमच निस्वार्थ मदत. माईंना मी कधी फोन करू देत, माईंचं ते शब्द ऐकल्यावरती मला फुल फॉर्म मध्ये एनर्जी आल्यासारखं ते. आणि माईंना विचारलं की माईंचं तेच वाक्य सारखं की हे माऊलींचं कार्य आहे. आणि ते दुसरं की सद्गुरूंची सहज उपलब्धता. आता
मी सरांशी एवढं काहीच म्हणजे बाकीच्या ठिकाणी जर गेलं तर काही तुम्ही तिकीट्स घ्या किंवा अशा ऑनलाईन सेशन सुद्धा तसेच अरेंज केले जातात. पण इथे तसं काय नाही, सद्गुरूंना पाहिजे तेव्हा बोलू शकतोय. सद्गुरू सहज अगदी उपलब्ध आहेत. आणि दुसरा एक पॉइंट दिसला होता की मी पहिल्यांदा ज्ञानेश्वरीला आलो होतो त्या दिवशी. चेतनाताई सरांच्या मुलगी आहेत ना माई? हो. चेतनाताई, हा. मग त्या दिवशी मी ज्ञानेश्वरीला आलो होतो. मी सगळ्या साधकांना फक्त ऑब्झर्व करत होतो की कसं काय चाललंय काय काय. आणि त्यानंतर मी ऑनलाईन सेशन्स मध्ये ज्यावेळी आलो त्यावेळी मला असं कळालं की चेतनाताई ह्या सरांच्या मुलगी आहेत. माईंनी इंट्रोड्यूस करून देताना दिलं होतं तसं. मग त्यावेळेस ती एक मोठा फरक मला दिसला की सद्गुरूंच्या मुलगी आहेत म्हणून त्यांना अशी काही व्हीआयपी ट्रीटमेंट कुठे मिळत नव्हती. किंवा म्हणजे जे बऱ्याच बाकीच्या ठिकाणी दिसून येतं की म्हणजे इतकं की काही जणांनी तर त्यांच्या मुलींना डायरेक्ट उत्तराधिकारी घोषित करण्यापर्यंत गेलेलं. मग हे असं जे बाकीचं दिसत होतं ते इथं काय नाहीये, जे सर्व साधक आहे असे सेम. मग एवढं सगळं मला दिसलं, एवढे सगळे अनुभव आले, त्यामुळे साधना घ्यायची तर मी पूर्वीच ठरवलं होतं. सर ते शेवटी सर एकच सांगेन की तुमच्या शोधात फार फिरलोय, आता फार काळ दूर काही ठेवू नका. धन्यवाद. थँक्यू प्रसाद. ताई सरांची स्क्रीन दिसत नाहीये मला. कीर्ती भाभी? अगं आता चालू झाली ते कनेक्टेड चालू झाली. रे ताई म्यूट. ताई अनम्यूट करा. ताई अनम्यूट करा माईक. आवाज येत नाहीये. केला. हॅलो. हा. शीतल, माझा आवाज तुमचा दोन डिव्हाइस जवळ ठेवलेत ना म्हणून होतंय तसं. नको, ह्याचा बंद करते. हॅलो. हा ताई. हा, जोराने बोलते, प्रयत्न. ठीक आहे, चालेल. अजून जॉईन व्हायचं आहे साधक म्हणून, पण त्याची जी समज आहे आणि आध्यात्मिक ह्याची त्याला जी ओढ आहे ह्या वयात, विशेषतः तरुणपणी, असं फार दुर्मिळ उदाहरण असतं ते आपण प्रसाद मध्ये पाहिलेलं आहे. आता ह्यानंतर अनुभव कथनासाठी येते आपली सांगलीची अर्चना बियाणी. अर्चना ही महायोगधामची गानकोकिळ आहे. आधी तिने सांगितलं होतं अर्चनाच्या गीताशिवाय महायोगधामच्या आपल्या शिबिरामधलं कुठलंही सत्र सुरू होत नाही किंवा सुरू होऊ शकत नाही. तिचं सासर सांगलीचं आहे, माहेर लातूरचं आहे. दुसरी महत्वाची तिची ओळख अशी आहे, तिचं आधी शिक्षण सांगते, ती बीकॉम आणि DTL झालेली आहे. बीकॉम ला विशेष म्हणजे ती विद्यापीठात पहिली आलेली आहे, टॉपर आहे ती बीकॉमची. संगीत हे तिचं जीवन आहे, एक साधना आणि दुसरं संगीत, हे तिच्या आयुष्याचे अतिशय दोन महत्वाचे भाग आहेत. अलंकार, संगीत विशारद ह्या पदव्या तिने घेतलेल्या आहेत. शास्त्रोक्त संगीत आणि आग्रा घराण्याची गायकी आणि नाट्य संगीत असं ती मंगलाकडे गेली. माहेश्वरी महिला संघटन नारी रत्न पुरस्कार सांगलीमध्ये तिला देण्यात आलेला आहे. तसंच संघटनेतर्फे आयोजित गणगौर फेस्टिवल राज्यस्तरीय पुरस्कार तिला मिळालेला आहे. अनेक पारितोषिक मिळाली. हॅलो. हा ताई बोला. अगं शीतल, एक मिनिट, पप्पाजींचं ते कनेक्ट होतंय मोबाईल, दुसरं लावतायत. थांब. कनेक्ट झालेत ना. हा थांब. नाही अगं, त्यांना स्क्रीन दिसत नाहीये. अच्छा, त्यांना लिंक भेजू. सुरुवात करू.
नको नको अजून ताई एक बरं बरं. थांब अजून कनेक्ट होतोय. पासून अर्चना सांगलीला क्रियायोगाचे वर्ग घेतले. क्रियायोग हॅलो. म्हणजे त्यावेळी जे आपण सांगितलं होतं की रामदेवजी बाबा आणि रविशंकरजी यांचं योगासन आणि प्राणायामाचे जे पद्धत आहे त्याच्यापेक्षा वेगळी सरांनी संशोधित केलेली अशी पद्धत आहे. त्यामध्ये ह्या क्रिया आपण उच्छ्वासावरती किंवा प्राणाच्या ह्याच्यावरती विशिष्ट पद्धतीने जोडलेले आहेत. त्याच्यामुळे ताबडतोब शक्ती मिळणे, दिवसभर टिकून राहणे आणि शरीरातला कार्बन डायऑक्साईड विशिष्ट पद्धतीने बाहेर टाकणे, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये घडतात. अनेक प्रकारचे आजार नियंत्रणामध्ये येतात, अनेक प्रकारच्या रोगांवरती कंट्रोल येतो. असे हे क्रियायोगाचे वर्ग अर्चना सांगलीला घेतेय. दुसरी तिची ओळख अतिशय महत्वाची, आपली होस्ट जी आहे शीतल सारडा, शीतल सारडाची ती वहिनी आहे. हे सांगण्याचं विशेष अशासाठी आहे की महायोगधाम मध्ये जो एक साधक येतो त्याचा परिवार आपोआप जोडला जातो. कारण त्या साधकाचे अनुभव, त्या साधकामध्ये झालेले बदल आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या इतर परिवाराला आपोआप बांधून घेतात. म्हणून अर्चना ची ओळख मी आता करून दिलेली आहे. आता ती तिचे अनुभव आपल्याला सांगेल. अर्चना तू आता शीतलदी आवाज येतोय? हा. हो येतोय. सरांना आणि साधक वर्ग, अनिताताई आणि शीतलताई सर्वांना आत्मवंदन. 2013 मध्ये मला साधना मिळाली. त्यानंतर आधी साधना घेण्याच्या आधीची मनस्थिती आधी मी सांगणार आहे. काहीतरी शोधत होते जेथे चिरंतन शांती मिळेल. 4 वर्ष शोधत होते. लग्न झाल्यापासून म्हटलं तरी चालेल. शोधत होते. विष्णू सहस्त्रनामाचा रोज पाठ करायचे. पण असं कधी वाटलं नाही समाधान की इथं काही शांती मिळते आपल्याला. शीतल दिदींशी सारखी चर्चा व्हायची की काहीतरी मला हवंय. त्यांनाही कळत होतं की मला काहीतरी हवं आहे, पण काही मिळत नव्हतं. ईश्वराला रोज प्रार्थना करायची की मला काहीतरी असं दे की तिथं शांती एकदम डेप्थ असावी त्या शांतीची. तसा मार्ग मला काहीतरी हवा होता. आणि एक दिवस असं झालं, शीतल दिदी त्याच्यातच होत्या. आणि एक दिवस असं झालं की शीतल दिदींकडे मी हुंकार ऐकला. हुंकार ऐकल्यानंतर मला असं वाटलं की तो हुंकार सारखा ऐकावा. मग माझा प्राणायाम रोज चालायचा. रोज मी करायचे प्राणायाम वगैरे. भाभी वो माइक हाथ में पकड़ो. एक दिवस अशी स्थिती आली होती, रोजचा 5-10 मिनिटाचा ध्यान करायचे. बाकी काही जास्त कळत नव्हतं त्याच्यातलं. प्राणायाम आणि 5-10 मिनिटाचा ध्यान एवढंच करायचे. मग त्या ध्यानामध्ये एक दिवस असं झालं की माझं चक्र अर्धा तास फिरत होतं आणि ते काही केल्या थांबत नव्हतं. त्याची स्पीड इतकी होती की मला ते थांबेना. काही कळत नव्हतं की हे आपल्यासोबत काय होतंय. हे सगळं अनुभव केल्यानंतर मी लगेचच शीतलताईंना फोन केला. शीतलताई, मला तुम्ही जे करताय आळंदीला, जे काही आहे मला यायचंय. आणि शीतल दिदी म्हणल्या की यावेळेस जे रामनवमी शिबिर आहे त्याला तुम्ही या. अनिताताईंशी बोलले. अनिताताई म्हणल्या की शिबिराच्या आदल्या दिवशी तू माझ्याजवळ ये, मग आपण विचार करू साधना घ्यायची की नाही. अनिताताईंनी जवळपास 3 तास माझ्यासोबत चर्चा केली की तुला का हवाय हा मार्ग, काय गरज वाटली तुला, काय यायचं इकडं, काय असतं अध्यात्म, माझ्या कल्पना काय आणि इथं काय आहे योगधामामध्ये. हे सगळं त्यांनी माझ्याकडून विचारून माझी स्थिती काय आहे, मानसिक स्थिती, आणि खरंच मी त्या लायक आहे का त्या योगधामामध्ये येण्यासाठी, मी लायक आहे का, हे सगळं चाचपडून बघितलं. आणि मग मला दुसऱ्या दिवशी येण्याची संमती दिली. अनिताताईंशी बोलल्यानंतर मला असं वाटलं की मला ईश्वराने योग्य ठिकाणी आणलं आहे. आणि योगधामात आल्यानंतर तर वादच नाही. तिथं काय काय मिळालं ते काय शब्दात सांगण्यासारखं नाहीये, तरी मी आज एक छोटासा प्रयत्न करणार आहे. सुरुवातीचा अनुभव सगळ्यात सांगते. पहिल्या शिबिरामध्ये जेव्हा मी बाप्पासाहेबांच्या समाधी स्थळावर गेले, मी रसूताई आणि शीतलताई सोबत होतो. मी तिथं पाय ठेवला समाधी स्थळावर. आतमध्ये गेल्यानंतर पाय ठेवल्याबरोबर माझ्या पायांना इतके जास्त व्हायब्रेशन्स मिळाले, त्या दोघींना मिळाले नाही आणि मला मिळाले. मला असं वाटलं की कुठली तरी मोटार, मोठ्या पॉवरची मोटार
जोरात चालली आहे. मी त्यांना विचारलं की इथं कुठलं बोरिंगचा मशीन वगैरे चालू आहे का, तर नाही. हा माझा सगळ्यात पहिला अनुभव साधना मिळाल्यानंतरचा. त्यानंतर सरांकडून जेव्हा साधना मिळाली तेव्हा सरांनी सांगितलं की तुझ्याकडे संगीत आहे, त्या संगीतातून खूप लवकर उड्डाण करू शकतेस आणि मी तुला संगीतातून नेणार आहे. हे शब्द फक्त कळले होते, संगीतातून नेणार म्हणजे काय हे काही कळलं नव्हतं. पण जेव्हा तो संगीतातला आध्यात्मिक प्रवास सुरू झाला तेव्हा ते कळलं की संगीतातून नेणार म्हणजे हे जे आध्यात्मिक उड्डाण आहे ते सर आपल्याला संगीतातून उड्डाण करून घेणार आहेत. हे नंतर हळूहळू कळायला लागलं. मग सरांनी एक वाक्य सांगितलं मला पहिल्याच दिवशी, तू जे गातेस, तुझे स्वर जे गातेस इतर लोकांसाठी गातेस, पण हे स्वर आता लोकांसाठी न गाता केवळ आणि केवळ ईश्वरासाठी निघायला हवे. ते शब्द आणि ते वाक्य माझ्या मनाला इतकं भावलं आणि मी नव्हे उचललं, गुरुवर्यांनी मला उचललं आणि मी माझं प्रोफेशनल जे गाणं होतं ते संपूर्णपणे बंद केलं आणि केवळ जिथं सेवा म्हणून आम्ही गायला जात असू, आमच्या क्लासचा ग्रुप म्हणा किंवा कुठेही जिथे सेवा आहे तिथे फक्त गायचं असं त्या दिवशी मनोमन ठरवलं आणि आज तागायत त्याच्यामध्ये काही बदल नाही. जिथे केवळ सेवा आहे तिथं मी आजपर्यंत गायले त्या दिवशीपासून. आणि योगधामामध्ये तर गाण्याचे अनुभव सांगण्याचा विषयच नाही, तुम्ही रोज बघताय, प्रत्येक शिबिरामध्ये बघताय. तेव्हापासून असं झालंय की माझे स्वर जे निघतात ते सरांनी दिलेल्या ईश्वरीय किरणांची ऊर्जा घेऊन निघतात आणि त्यामुळे सरांची रचलेली गीते सुद्धा, पण या सगळ्या सरांची रचलेली गीते सुद्धा अशी निघतात की सरांची रचलेली ती चाल असते आणि माझ्याकडून असं काही गायलं जातं त्या ऐन वेळी सर दाखवतात आणि ऐन वेळी असे स्वर निघतात की मी जे विचारही केलेले नसतात. अशी आलापी निघून जाते की ती बाकीच्यांना सगळ्यांच्या मनाला भावते. मलाही माहित नसतं की गळ्यातून काय निघतंय, ही केवळ गुरुची कृपाच आहे. बरेच जण मला सांगतात जेव्हा गाणं होतंय आणि साधना होऊन जेव्हा आम्ही उठतो शिबिरामध्ये तेव्हा बरेच जण मला सांगतात की अगं तुझ्या गाण्याने आम्हाला इतकी सुंदर साधना लागली. मला ते काही कळत नाही कोणाला लागली आणि काय लागली, कारण माझी स्थिती ते ऐकण्यात नसते. जेव्हा गीत गाते मी तेव्हा अशी अवस्था असते की माझं अंग न अंग पूर्ण गात्र न गात्र पूर्ण तापलेलं असतंय आणि इतका योगाग्नी वाढलेला असतो की मला काही उठवत सुद्धा नाही त्या जागेवरून. मी कशी बशी येऊन बसते खाली आणि धारा तर अखंड वाहत असतात, धारा अखंड वाहत असतात आणि त्या धारांमध्ये, त्या प्रेमधारांमध्ये गुरुच्या कृपेमध्ये पूर्ण मी न्हावून निघते. अशी स्थिती असते जेव्हा गीत होतं तेव्हा. अशा प्रकारे योगाग्नी इतका प्रखर झालेला असतो, अश्रुधारा वाहतात, उठले जात नाही, साधना लागते. साधनेतही पूर्ण 3 तासाची जी साधना असते अखंड धारा वाहत असतात, त्या दिव्य धारांमध्ये न्हावून निघते. असा हा प्रत्येक शिबिरामध्ये येणारा माझा अनुभव आहे. त्यानंतर घरी रियाज करताना, रोजचा रियाज करताना मी असं नाही म्हणू शकत की मला रोज अनुभव येतो, पण बऱ्याच वेळेला असा अनुभव येतो. स्पेशली राग पुरिया जेव्हा गाते तेव्हा त्या राग पुरियामध्ये असे शब्द येतात, गुरुदेव म्हणून आपणच म्हणलं जातं आणि पुन्हा धारांचा प्रवास चालू होतो. एके दिवशी जो अनुभव आला तो मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक स्वर प्रभूला अर्पण करून गा असं सरांनी मला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं आणि मी ते तंतोतंत जुळवलं. तानपुरा लावला की ईश्वरा तुला हे सगळे स्वर अर्पण असं म्हणून मी चालू करते. आणि त्या दिवशी मी पुरिया राग गायला घेतला आणि त्या दिवशी असं झालं की संपूर्ण शरीरामधून इतके करंट यायला लागले, हे गुरुदेव म्हणून धारांचा प्रवास चालू झाला आणि एका मोठ्या फुग्यात बसून मी तासभर आकाशात उडत होते. हा अनुभव जेव्हा आला मला तेव्हा मी ताईंना लगेच फोन केला की ताई हे काय आहे. ताई म्हणल्या गुरुकृपा बरसत आहे. सरांशी बोलले, सर म्हणले हे संगीतातलं उड्डाण आहे बेटा, घाबरू नकोस. त्यानंतर पुढचा अनुभव सांगते. एकदा शिबिरातून रात्री परतले, नवरात्र शिबिरातून घरी आले
नवरात्राचं शिबिर मला मनापासून आवडतं, कारण त्याच्यामध्ये सरांचं सानिध्य खूप जास्त मिळतं. सरांशी भरपूर बोलायला मिळतं. सरांच्या सोबत राहायला मिळतं. सर्व काही सरांसोबत म्हणून खूप एक आनंद असतो नवरात्र शिबिरामध्ये. घरी परतले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गायला बसले. सकाळी गायला बसले तर एकदम धारणा प्रवाह पायातून, हातातून, मस्तकापर्यंत असं वाटलं की सर मला आठवण करत आहेत. म्हणून मी सरांना लगेचच फोन लावला आणि सुरुवातीपासून अशी सवय लागून गेली की सरांची आठवण सरांची जात नाही, एकही क्षण जात नाही. पण का कोणास ठाऊक असं वाटत होतं की सरही मला आठवण करत आहेत आणि म्हणून मी सरांना फोन लावला. तर सर गाडीत होते, कुठेतरी जात होते. सर म्हणले, काय झालं बेटा? म्हणलं सर खूप जास्त कंपनं शरीरामध्ये येत आहेत. सर म्हणले राजर्षी योगाची सुरुवात आहे, घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. असं म्हटल्यानंतर मला इतकं समाधान वाटलं आणि वाहून निघाले पूर्ण त्या कंपनांमध्ये. अशा प्रकारे संगीताच्या दिव्य स्वरातून चेतनेचे दिव्य तेज माझ्या रोमात सद्गुरु कृपेने वाहत आहे. कर्मयोग ज्ञानाचा मी प्रयत्न करत आहे. आता मी सांगणार आहे की जेव्हा मी क्रियायोग चालू केला सांगलीमध्ये क्रियायोग चालू करण्याचा विषय झाला. तिकडे शीतलताईंनी, वैशालीनी सगळीकडे क्रियायोग चालू केला होता. मी माझाही क्रियायोग चालू करण्याचा ठरवला आणि क्रियायोग चालू करायचा म्हटल्यानंतर विषयाला जागेचा आणि एक 2-3 दिवस डोक्यात असा विषय होता की त्या जागा कशी मिळणार. माझ्यासोबत माझ्या क्लासला येणाऱ्या दिव्या पारिक सर आणि साधक सगळे त्यांच्या घरी जाऊन आलेले आहेत म्हणून सगळेजण ओळखतात. दिव्या भाभींसमोर हा विषय ठेवला की मला असं क्रियायोग घ्यायचा आहे आणि कुठे घ्यायचा. लगेचच तो प्रश्न त्यांनी सॉल्व्ह केला. अगं आमचं साई मंदिर आहे भरफुटी रोडवर, इथे सांगली, इथे त्यांचं साई मंदिर आहे आणि भरपूर जागा आहे, तू कधीही घे आणि तू सांग, आम्ही पण जॉईन करतो. आणि अशा प्रकारे सुरुवातीला एक 5 दिवसाचा कॅम्प ठेवला. 25 जण हजर होत. कसं झालं, काय झालं काही माहित नाही. आपणच ही सगळी लिंक लागत गेली. असं आहे की एक आपण चांगला विचार केला आणि योगधामाचं कार्य असं डोक्यात ठेवलं निस्वार्थ भावनेने की सगळी लिंक आपणच लागत जाते. हा पहिला अनुभव कार्य करण्याचा. कारण योगधामाचे अनुभव घेतले होते सरांनी दिलेले, पण काम करण्याचा काही प्रसंग माझ्याकडे आला नव्हता आणि मनोमन इच्छा होती की काहीतरी कार्य आपल्याकडून व्हावं आणि अशी क्रियायोगाची सुरुवात झाली. क्रियायोगाची सुरुवात करून 6च महिने झाले होते आणि 6 महिने झाल्यानंतर असा योग जुळून आला की सरांचं व्याख्यान आम्ही सांगलीत घ्यायचं ठरवलं आणि खूप इच्छा होती की सरांनी आपल्या घरी यावं, आपल्यासोबत राहावं. आणि योगायोग असा की संघई काकांच्या मुलाचं लग्न ठरलेलं होतं आणि मुलगी सांगलीची होती, लग्न सांगलीलाच होतं आणि त्यामुळे सरांनी लगेच होकार दिला की आपण इथं व्याख्यान ठेवलं तर चालेल म्हणून. आणि सर सांगली येण्याची तारीख ठरली 27 एप्रिल. 26 तारखेला सर आले, अनिता ताई आल्या, सगळेजण आले संध्याकाळी. 26 तारखेला संध्याकाळी साधक वर्गाला आनंद असा ओसंडून वाहत होता, चेतना वाहत होती. असं वाटत होतं काय करू आणि काय नाही. आणि नंतर दुसऱ्या दिवशी सरांचं व्याख्यान होतं. पण आम्ही सरांचा एकही मिनिट वाया जाऊ दिला नाही, कारण आम्हाला तो पूर्ण वेळ एनकॅश करून घ्यायचा होता सरांचा. सकाळी आम्ही माधवनगर मंदिरात गेलो. माधवनगर मंदिरातही सरांचा अर्धा तास व्याख्यान ठेवलं होतं. समाजाची 50 एक लोक होती. आधी क्रियायोगाच्या वर्गात आले सर आणि त्याच्यानंतर माधवनगरला गेलो. माधवनगरहून आमच्या मारुती मंदिरात गेलो. मारुती मंदिरानंतर स्नेहलकडे गेलो. आधी लग्न होतं सॉरी, संघई काकांच्या घरी लग्नाला, तिथं भवन मध्ये लग्नाला गेलो. लग्न झाल्यानंतर स्नेहलकडे गेलो. स्नेहलच्या भड परिवाराबद्दल सांगते. स्नेहलच्या फॅमिलीनी, भटदादांनी आम्हाला भरपूर मदत केली. आम्ही नुसतं ठरवलं की सरांचं व्याख्यान आपल्याला ठेवायचं इथं. त्यांनी लगेच म्हणलं काहीही काम सांगा ताई. संपूर्ण साधकांची राहण्याची व्यवस्था त्यांनी स्वतःवर घेतली आणि ती अतिशय चोखपणे पार पाडली. स्नेहल आणि दादा जेव्हा फोन करायचे तेव्हा हजर राहायचे. अशा प्रकारे त्यांची खूप जास्त मदत झाली या आयोजनामध्ये. 2-3 मीटिंग झाल्या. मीटिंग मध्ये त्यांनी 2-2 तास वेळ दिला. त्यानंतर सरांचं व्याख्यानाचा विषय होता आधुनिक जीवन जगण्यासाठी आधुनिक आध्यात्मिक प्रयोगांची आवश्यकता.
अतिशय सुंदर विषय होता आणि सरांनी इतका सुंदर मांडला की सांगलीकर संपूर्ण खुश झाले. हॉलमध्ये मी पाय ठेवला, असं मनात घाबरत होते की गर्दी कशी होणार, कारण हा विषय सगळ्यांसाठी नवीन आहे. अध्यात्म हा विषयामध्ये लवकर कोणी येत नाही. पण माऊली कृपा जी बरसली माझ्यावर आणि आमच्या पूर्ण बियाणी परिवारावर. परिवाराच्या प्रत्येक सदस्याने या कार्यासाठी खूप मदत केली आणि पूर्णपणे आयोजनात सहभाग घेतला. त्यामुळे खूप समाधान होतं आणि गर्दी बघितली आणि मी इतकी खुश झाले. पुन्हा तिथं धारांचा तर विषयच नाही, पटकन बरसायलाच लागतात, इतकं हळवं झालेलं आहे मन. धामात आल्यानंतर ही अवस्था आहे. आणि मग सरांचं व्याख्यान झालं, इतकं सुंदर व्याख्यान झालं होतं की सांगलीकरांना माहितच नव्हतं की अर्चनाकडे एवढं काही आहे आणि अर्चना जिथं जाती आहे तिथं किती जास्त उच्च आहे हे सगळं. खूप फोन आले त्याच्यानंतर आणि लोकांचा बघण्याचा माझ्याकडे दृष्टिकोन बदलला. क्रियायोगातही संख्या वाढली. अशा प्रकारे सर येऊन गेल्यामुळे घरच्यांचा आणि समाजाचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो बदलला त्याचा फायदा मला खूप झाला. त्यानंतर क्रियायोग क्लासमध्ये खूप फरक पडला. माझ्या काही चुका होत्या सर येण्यामुळे त्याच्यामध्येही दुरुस्ती झाली. मग नंतर असं झालं की माझ्याच परिवारातली माझी जाऊ, तिला एकदम अचानकच तिची ऑक्सिजन वेन ब्लॉक झाली होती आणि तिला डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं ऑक्सिजन वेनचं ऑपरेशन करायला हवं. आणि डॉक्टरांना काहीतरी व्यस्तता होती, त्याच्यामुळे डॉक्टर म्हणले की आपण 15 दिवसानंतर तुमचं ऑपरेशन करूया. ऑपरेशन हे करावंच लागणार आहे आणि त्याच्यामुळे ते म्हणले की 15 दिवस थांबून आपल्याला करायचं आहे ऑपरेशन. तर त्या माझ्याकडे आल्या आणि माझ्याकडे आल्यानंतर त्या म्हणल्या अगदी 10:30 रात्री, त्यांची ओपीडी रात्री असे आणि तिथून ओपीडीहून डायरेक्ट आल्या की अर्चना 15 दिवस आहेत माझ्याकडे आणि मला ऑपरेशन करावं लागणार आहे. तोपर्यंत जर तू माझं प्राणायाम ते करून घेत, तू जे काही करतेस ते माझ्याकडून करून घेतलंस तर चांगलं होईल. आणि मी म्हणलं ठीक आहे, उद्यापासून यायला लागा. तुरंत जेव्हा जीवावर बेततं तेव्हा कसा पळतो माणूस हे याचं उदाहरण आहे. त्या लगेच आल्या, कारण त्या परिवाराचा असा कुठलाही कल नाही की अशा क्रियायोगामध्ये प्राणायामामध्ये कोणीही एकही मेंबर नाही, पण त्यांना यावं लागलं, माऊलींनी आणलं आणि त्या आल्या आणि त्यांच्याकडून क्रियायोगाला सुरुवात झाली. त्या शिकून घेतल्या. सुरुवातीला त्यांची अशी अवस्था होती की पाच ओंकार जरी केले तरी त्यांना दम लागत होता, अशी अवस्था होती. आणि दोन्ही वेळेला मी त्यांचा क्रिया करून घेतला. सुरुवातीला 5, नंतर 10. हे सगळं अनिताताई आणि सरांच्या गायडन्सने होत होतं. रोज त्यांना फोन करायचे, सर कसं घेऊ, 5 करून सुद्धा त्यांना दम लागतो, कसं घेऊ. ते म्हणले काही नाही, त्यांना बसवून घरी त्यांच्याकडून चरवण तर्पण करून घे आणि प्लस हे आपली जी क्रियायोग आहे ते हळूहळू 2-2, 3-3 स्ट्रोक्सनी वाढव. कपालभाती काय, भ्रस्त्रिका काय, ज्या आपल्या क्रिया आहेत त्या सगळ्या आणि त्या गायडन्स प्रमाणे मी त्यांच्याकडून करून घेतले आणि करून घेतल्यानंतर 10व्या दिवशी अशी अवस्था होती की त्या 100 कपालभातीचे स्ट्रोक्स मारू शकल्या, हुंकार करू शकल्या. आणि 15 दिवसानंतर जेव्हा त्या डॉक्टरांना दाखवायला गेल्या, घरी बसून त्यांना जेवण करून घेत होते, चरवण करून घेत होते. त्यांना खूप जड गेलं सुरुवातीला, कारण हा सगळा त्यांचा कलच नव्हता, पण त्यांनी केलं. आणि 15व्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं की तुमची ऑक्सिजन वेन ओपन झालेली आहे. हे जेव्हा सगळ्यांना माहित पडलं, आमच्या घरातल्यांना सुद्धा, तेव्हा सगळ्यांना एक आश्चर्याचा धक्का बसला की हिचं ऑपरेशन टळलेलं आहे. ऑक्सिजन वेन ओपन झाल्यामुळं आता ऑपरेशन करण्याची तिला गरज नाही. आणि आज तागायत त्या अगदी ओके आहेत. ऑपरेशन डॉक्टरांनी म्हटलं नाहीच करण्याची गरज, जेवढं जमतंय त्या करतात. थोड्या आल्या पण होत्या शिबिरामध्ये, काही कारणास्तव त्या पुन्हा डिस्कनेक्ट झाल्या, आता ओके आहेत. एवढं आपल्यासाठी भरपूर आहे आता तरी निदान, की त्यांच्यासाठी ही एक चांगली बातमी की त्यांचं ऑपरेशन टळलं. त्याच्यानंतर पाटील काकांचा तुम्ही अनुभव ऐकलाच असेल. पाटील काका सहज तिथं आले होते आणि ते कनेक्ट झाले. त्यांचा एक आपल्या म्हणजे क्रियायोगाच्या वर्गात येणाऱ्यापैकी हा एक दुसरा व्यक्ती असा की त्यांना अतिशय फायदा झाला या क्रियायोगाचा. त्यांचा अनुभव तुम्ही सगळ्यांनी ऐकलाच आहे, मी काही जास्त त्याबद्दल बोलत नाही. पण पाटील काकांची एक गोष्ट महत्वाची आहे की त्यांना मी सांगितला जो शब्द त्यांनी लगेच उचलला. असं
मी म्हणजे काय, माऊलींनी माझ्याकडून सांगून घेतला, त्यांच्यासाठी सांगितला हाय, माझा कुठलाही शब्द नाही, गुरूंनी दिलेला प्रत्येक शब्द त्यांनी उचलला आणि अख्ख्या 2 महिन्यामध्ये, फक्त 2 महिन्यामध्ये त्यांचा पोटाचा त्रास कमी झाला. मला अतिशय आनंद झाला. ह्याच्यासाठी आनंद झाला की माऊलींनी आपल्याला एक जरिया बनवला आहे की लोकांचं कल्याण करण्याचा, आणि आपल्या करवी लोकांसाठी हा जो फायदा होतो आहे ती एक आनंद देणारी गोष्ट आहे. आणि जेव्हा ते आपल्यासोबत घडतं, लोकांना त्याचा फायदा मिळतो, लोकांना त्यांची व्याधी जाते, तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो की आपल्यामुळे हे काहीतरी चांगलं होत आहे लोकांचं. त्यानंतर आता एक नवीन साधक नवीन क्रियायोगामध्ये एक येतीये, आपल्या 4 सेशन ती ऐकतीये, उमा डोडिया म्हणून. तिला अस्थमा होता, जवळपास 7वी 8वी पासून अस्थमा होता त्या बाईला. आणि तिला अस्थमा होता म्हणून तिने सहज, मम्मीने आमच्या सांगितलं तिला की अगं तू सुरेखाला इतका फरक पडला आहे ऑक्सिजन वेन्सचा, तर तू ये आणि अर्चनाकडून क्रियायोग शिकून घे. आणि ती आली. आल्यानंतर 15 दिवसातच तिचा पंप घेण्याचा बंद झाला. आणि आजपर्यंत आता ती क्लासला येताना तिला जवळपास 6 महिने झाले आहेत. 6 महिन्यामध्ये तिला एकदाही पंप घ्यावा लागला नाही. परवा तिचा फोन आला की अगं मला अस्थमा थोडासा वाटतोय. मी म्हणलं, तिला एकच शब्द सांगितला की काही करू नको, तुला पंप घेण्याची काही गरज नाहीये, रोजच्या प्रमाणे हळूहळू क्रियायोग कर, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्री हरी गोविंदचा जाप कर आणि सरांचं स्मरण कर. कारण ती 4 सेशन बघतीये की सद्गुरु स्मरणाचा फक्त काय फायदा आहे, सद्गुरु नाम घेतल्यानंतर त्याचा काय फायदा होतोय हे आपण सगळं अनुभव घेतोय. तर तू पण तेच कर, फक्त तू ते कर आणि बघ तुला कसं वाटतंय. आणि तिने ते तंतोतंत जुळवलं आणि दिवसभर नामस्मरण करत होती. दुपारी 12लाच लगेच तिचा फोन आला मला की मला खूप चांगलं वाटतंय, कुठलाही मला अस्थमा काही फील होत नाही, मला अतिशय चांगलं वाटतंय. दुसऱ्या दिवशी लगेचच ती घरी आली तिच्या मिस्टरांना घेऊन की मला आळंदीला यायचंय, मला खूप चांगलं वाटतंय, तू जे हे सांगितलंस मला खरंच आनंद आहे की हे जे आहे मला सगळं ह्याचा आनंद स्वतःला घ्यायचा आहे आणि मी आळंदीला येणार आहे. ती येणारही होती एप्रिलला, पण या लॉकडाऊन मुळे सगळं स्थगित झालं. पण आजही ती आहे आपल्यासोबत, ऐकतीये हे सगळं, आणि मला आनंद आहे की ती आपल्याशी कनेक्ट होणार आहे जेव्हा आपण केव्हा भेटू तेव्हा. अशा प्रकारे हा क्रियायोगाचा प्रवास आतापर्यंत चालू आहे. आता मी सांगणार आहे की देहशुद्धी नंतर काय काय माझ्यात बदल झाले. चर्वण तर्पणामुळे मी साधक झाल्यानंतर चर्वण तर्पण जुळवायलाच मला 6 महिने लागले. खरं सांगते, चर्वण तर्पण हे खरंच लोखंडाचे चणे चावण्या इतकं अवघड आहे असं प्रत्येकाला वाटतं. पण माऊली कृपा जेव्हा होते, आपण जेव्हा माऊलीला विनंती करतो की माझं चर्वण जुळव, माझं तर्पण जुळव, माझं नामस्मरण जुळव, तेव्हा माऊली कृपा करते आणि हे सगळं जुळून येतं. चर्वण तर्पण जसं जसं जुळायला लागलं माझं, तसं तसं नामस्मरण वाढलं, माझी स्थिती साधना स्थिती वाढली, बोधावस्था यायला लागली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला खूप जास्त राग होता, अतिशय राग होता. राग पटकन यायचा कुठे आणि लगेच पटकन बोलून द्यायची. पण जेव्हा हे सगळं साधायला लागलं तेव्हा सगळ्यात जास्त राग माझा कमी आला. कुठल्याही गोष्टीबद्दल जो क्विक रिप्लाय असायचा, रागात येऊन द्यायचा, तो पूर्णपणे कमी आला. आणि मला सुरुवातीपासून माझं एक होतं की असा मार्ग मला हवा की प्रत्येक दिवशी कणाकणाने माझ्यात सुधारणा व्हावी, तरच तो मार्ग माझ्यासाठी चांगला, असं माझ्या डोक्यात प्रत्येक वेळी असायचं की असा मार्ग हवा. आणि हाच तो मार्ग आहे, 100% हाच तो मार्ग आहे. कारण माझा हा जो माझ्या ह्या ज्या काय म्हणतो आपण, जे काही वाईट गुण आहेत तेच अगदी सद्गुणात परिवर्तित झाले. आणि ज्या मार्गामध्ये आपले सद्गुण वाईट गुण परिवर्तित होता तोच मार्ग श्रेष्ठ आहे. आपण कितीही काही करू, कितीही कर्मकांड करू, त्याला काहीही महत्व नाही जोपर्यंत आपलं देह शुद्ध होत नाही, जोपर्यंत आपलं मन शुद्ध होत नाही, बुद्धी शुद्ध होत नाही, तोपर्यंत आपण ईश्वराकडे जाऊ शकत नाही. ईश्वराकडे जाण्याचा सर्वात श्रेष्ठ मार्ग कुठला, तर केवळ आणि केवळ हा आपला कुंडलिनी जागरणाचा समर्थ सद्गुरु मार्फत हा जो कुंडली जागरण केला जातो, हाच मार्ग सर्वश्रेष्ठ आहे असं मी निक्षून सांगू इच्छिते. देहशुद्धी केली,
एक अभंग ऐकला होता मी, अनिताताईंनी सांगितला होता की देह शुद्ध करोनी भजनी भजावे. हा ऐकल्यानंतर मला असं सगळ्यांकडून मी ऐकायचे की देहशुद्धी अशी होते, देहशुद्धी केल्यानंतर असं होतं तसं होतं, पण मी केली नव्हती. 2-3 वर्षांनी असा योग आला की तो अभंग मी ऐकला, आणि अभंग ऐकल्यानंतर मी ताईंना फोन केला, ताई मला पण देहशुद्धी करायची. कारण देहशुद्धी केल्यानंतर जे जे अनुभव येतात ते सगळ्याकडून ऐकले होते, म्हणून माझी खूप इच्छा होती. आणि मी ताईंकडून सगळा चार्ट घेतला आणि देहशुद्धी केली. देहशुद्धी केल्यानंतर जी साधनेत ग्रीप आली आणि जे अनुभव माझे वाढले ते अविस्मरणीय आहेत. अगदी म्हणजे मी विचारच करू शकत नाही की असे अनुभवही येऊ शकतात. सुरुवातीला जेव्हा देहशुद्धीचा पहिला दिवस होता त्याच दिवशी मला सकाळी 3 वाजता जाग आली आणि अशी प्रचंड साधना लागली, आणि त्या साधनेमध्ये मला सरांचा स्पर्श होऊन गेला. सरांचा दिव्य स्पर्श अखंड होत होता मला तासभर. आणि लगेच सरांना फोन केला, म्हणलं सर हे काय आहे? सर म्हणले जेव्हा आपलं मन भाव आणि बुद्धी शुद्ध होते तेव्हा ही अशी लिंक लागते, आणि हे अनुभव हळूहळू तुला येत जाणार आता. आणि हळूहळू अनुभव असेच वाढत गेले. दिवस स्पर्शाचे अनुभव मला आता वारंवार येत आहेत. एक दिवस असं झालं, देहशुद्धीचा शेवटचा दिवस होता तो, आणि देहशुद्धीच्या शेवटच्या दिवशी 3 वाजता जेव्हा मी उठले तेव्हा मला उठवेना, आणि डोळे घट्ट मिटलेले होते. डोळे घट्ट मिटलेले आणि एक प्रचंड प्रकाश जो मला सहन होत नव्हता असा प्रकाश माझ्या डोळ्यांवर येत होता, आणि डोळे उघडूच शकत नव्हते. मी असं उघडण्याचा प्रयत्न करत होते पण ते दिव्य तेज मला सहन होत नव्हतं, आणि अखंड 2 तासापर्यंत ते दिव्य तेज असं वाहत होतं, आणि मी त्या दिव्य तेजामध्ये मी न्हाऊन निघत होते. असे दिव्य अनुभव कुठेही आपल्याला मिळणार नाही. असं हे आपलं महायोगधाम, असे हे आपले सद्गुरू आहेत. कितीदा तरी असं झालंय आत्ताच्या अनुभवामध्ये, कितीदा तरी असं झालंय की वृंदावनातली जी कृष्णाची बासरी आहे ती सकाळी सकाळी वाजत असते, आणि मी त्या बासरीची धून ऐकत ऐकत उठत असते, आणि त्या बासरीच्या धून मध्ये पुन्हा साधनेत मी वाहून जाते. सरांचा दिव्य स्पर्श वारंवार होतो, दिव्य तेज येते, बाप्पासाहेबांचे दर्शन होते, वारंवार आनंदित असल्यासारखे वाटते. असे बरेच अनुभव आलेले आहेत. आणखीन एक अनुभव आहे की मी एका शिबिराला जाऊ शकले नाही. माझ्या सासूबाईंना स्पॉन्डिलिसिसचा त्रास झाला, आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की 15 दिवस तुम्ही जागेवरून हालायचं नाही. माझी सगळं मन सगळं आनंदित होतं, आणि मी काही करू शकत नव्हते. मी सगळा शेड्यूल फॉलो केला, पण घरी असताना एवढा फॉलो होत नाही, फक्त साधनेचा शेड्यूल फॉलो केला. आणि एक इथं काहीतरी कथा वगैरे होती, आणि त्या कथेमध्ये मम्मी म्हणला की तू जाऊन ये, एकतरी आपली प्रेझेंटी लागायला पाहिजे. मी गेले आणि तिथं बसले आणि काय झालं की काय माहित काय झालं मला माहित नाही, आणि डोळे माझे आपणच मिटले गेले, आणि सगळीकडे जो कथा सांगणारा वक्ता होता तिथे फक्त मला सरच दिसायला लागले. सगळीकडे सर दिसायला लागले. धारांचा प्रवाह चालू झाला. बाजूला बसलेल्या बायका माझ्याकडे बघायला लागल्या की बाई असं रडती का आहे, पण मला कोणाला ती दाखवायचं नव्हतं. मी सारखे माझ्या दारा पुसत होते आणि सरांचं दर्शन घेत होते. अशा प्रकारचे दिव्य अनुभव मी घेत आहे. या सर्व प्रवासामध्ये आता असं झालंय की स्वरांचा आनंद माझा द्विगुणित झाला आहे. एकेका स्वरामधून आनंद ओसंडून वाहतो आहे. सर येऊन गेल्यानंतर साधनेतील अनुभव वाढले. पाटील काका सर्वजण आमच्या घरी सामूहिक साधना सर येऊन गेल्यानंतर चालू झाली. पाटील काका भट सगळे येऊ लागले, आणि त्या साधनेमधले सुद्धा सर्वांचे अनुभव वाढले. सरांमधून उगम पावलेल्या या भक्तीच्या झरामध्ये मी आता रोज डुंबत आहे. प्रतिक्षण वर्धमानम होणाऱ्या प्रेमरसाचे अमृतपान करण्याचे भाग्य मला प्रतिदिन मिळत आहे. शेवटी एवढेच सांगू इच्छिते
अहो भाग्य माझे की सद्गुरूंची कृपा माझ्यावर झाली. एक विरहिणी गोपी बनली आणि भक्ती रसात न्हाऊन प्रभूच्या प्रेमरंगात रंगली. प्रभूच्या प्रेमरंगात रंगली. एक शेवटचं एखादं कडवं गाऊन तू हे कर. कदाचित ते रुक्मिणीचं गा, महाभारतात. हा सर. बिनती सुनिए नाथ हमारी, बिनती सुनिए नाथ हमारी. हृदयेश्वर हरि हृदय बिहारी, माईक घे समोर. हृदयेश्वर हरि हृदय बिहारी, मोर मुकुट पीतांबर धारी. बिनती सुनिए नाथ हमारी, बिनती सुनिए नाथ हमारी. जन्म जन्म की लगी लगन है, जन्म जन्म की लगी लगन है. साक्षी तारों भरा गगन है, गिन गिन सांस आस कहती है. आएंगे श्री कृष्ण मुरारी, बिनती सुनिए नाथ हमारी, बिनती सुनिए नाथ हमारी. सतत प्रतीक्षा अपलक लोचन, हे भवबाधा विपत्ति विमाचन. स्वागत का अधिकार दीजिए, शरणागत है नयन पुजारी. बिनती सुनिए नाथ हमारी, बिनती सुनिए नाथ जेतलिया को फोन आवाज हमारी. कोण डिस्टर्ब. एक थोडस माझं सांगायचं राहून गेलंय भक्तीच्या सीडीज बद्दल. भक्तीच्या सीडीज सरांकडे परभणीला जाऊन मी घेऊन आले आणि ऐकायला सुरुवात केली. सीडीज ऐकताना अशी स्थिती होती की दोनदा असं झालं की मी सासूबाईंच्या जाऊन पाया पडले रडत रडत, की आई खूप धन्य झाले मी की मला तुम्ही मिळालात आणि तुम्ही मला या मार्गासाठी पाठवलं आणि प्रत्येक वेळी परमिशन देताय शिबिराला जाण्यासाठी. मी धन्य झाले, कारण सीडी म्हणजे असं आहे की माझं पूर्ण सीडींनी परिवर्तन केलंय. प्रत्येक शब्द न शब्द असा दिवा आहे सरांचा, की मी कुठं आहे आणि मला कुठं बदल करायला पाहिजे आणि मला कुठं जायचंय, हा सर्व रस्ता सरांचे ते शब्द आपल्याला सांगतात आणि त्या मार्गात आपल्याला प्रवाहित करतात. आणि त्या मार्गावर आज मी प्रवाहित आहे. सीडींबद्दल मी बोलूच नाही शकत, कारण रोमारोमात ते सीडी माझ्या रमल्या आहेत. एवढंच सांगू इच्छिते. हॅलो हॅलो सर, 4 मिनिटं आहेत. हॅलो, बोला बोला. अर्चना, अतिशय हो की हा नाही? बोलतो ना. अर्चना, एका वेगळ्या भावजगतामध्ये तू सगळ्या ऐकणाऱ्यांना घेऊन गेलीस.
आणि अतिशय प्रभावीपणे तुझं अनुभव कथन तू केलेलं आहेस. धन्यवाद आवाज मी सांगते सगळ्यांच्या तर्फे मी धन्यवाद सांगते. एका वेगळ्या भावजगतामध्ये तू सगळ्यांना नेलेलं आहेस आणि अतिशय प्रभावी असा अनुभव कथन. महायोगधाम खरं काय आहे हे तुझ्या अनुभव कथनामधून समोर आलेलं आहे. छान केलं बेटा, मस्त. आता 4च मिनिटं आहेत. नाही होऊ द्या, 10 मिनिटं बोलतो पुढचे. सर चालेल. गेल्या आठवड्यात आपल्याला सरांचं बोलणं सगळ्यांना ऐकायला नव्हतं मिळालं, पण आज आता ऐकायला मिळणार आहे. सरांच्या बोलण्याचं सामर्थ्य आणि त्याचे शब्द ह्याच्यासाठी माऊलींची एक ओवी सांगते. माऊली असं सांगतात, जयाचेनी बोले धर्मजीये इठी महासिद्धीचे देखे स्वर्ग सुखादी ये जयाचा. सरांचं सामर्थ्य आणि त्या सामर्थ्याचे आम्ही साधक जन सगळे घेत असलेले अनुभव, त्याच्यासाठी हेही शब्द कमी पडावेत असे अनुभव आम्ही घेतोय. सर आता तुम्ही आमच्या सगळ्यांसाठी मार्गदर्शन करा आणि बोला. हॅलो हॅलो, येतोय आवाज सर? येतोय सर आवाज? हॅलो. येतोय. हा. हा. मागच्या वेळेस सुरेखा रणदिवे म्हणून पुण्याची साधिका आहे आणि त्या बऱ्याच वेळ मला बोलल्या आणि त्यांनी एक इच्छा व्यक्त केली की सर कोरोनावर तुम्ही बोला थोडं, आम्ही काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे किंवा कोणी घ्यायला पाहिजे असं. आणि म्हणून आज मी तेवढाच विषय थोडासा थोडक्यात मांडणार आहे. खरं म्हणजे सध्याचा काळ अनेक रोग आणि युद्ध याची सुरुवात होणार आणि हा अंतिम संघर्ष आहे. पसायदानमध्ये मी याचा उल्लेख केलेला आहे, कॅसेटमध्ये आलेला आहे की अंतिम संघर्ष सूर आणि असुर शक्तींचा, वाईट आणि चांगल्या लोकांचा संघर्ष अंतिम शिगेला पोहोचलेला आहे. हा संधी काल आहे. ह्या कलियुगामध्ये 5000 वर्ष होत 5000 वर्ष झालेत आणि 5-5.5 लाख वर्ष बाकी आहेत संपायला. तर आताच अशी स्थिती झाली की कलियुग केव्हाही पृथ्वीचा गोळा नष्ट करू शकतं. आणि कारण इतकी दारू गोळा संपदा असं निर्माण झालेली आहे आणि एक भयंकर काल असा समोर येणार आहे. म्हणून 950 वर्षापूर्वी भगवान शंकर आणि ज्ञानेश्वरांना सांगितलं विश्व वाचव, आणि ते धावलेत आणि त्यांनी भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये समोर आणली, ज्याच्या कॅसेट आपण 2500 तासांच्या मराठी भाषेमध्ये झाल्यात आणि हिंदीमध्ये आता होत आहेत. तर आणि ही पद्धती, हे योग, हे ईश्वरी सामर्थ्य जगाला मिळणार आहे की ज्यामुळे सत्ययुग येणार आहे भविष्य कालासाठी. आणि आता हा नेट्रोडमसच्या मते, जीन डिक्सनच्या मते, प्रोफेसर क्युरोनच्या मते आणि अनेक गिराल्ड क्राइस यांच्या मते, सर्वांच्या मते, लॉ फॉरेन्सच्या मते, विवेकानंदांच्या मते, अरविंदाच्या मते आणि आमचे परात्पर गुरु मोदीजी महाराज यांच्या मते हा संघर्ष टप्पा अशा अंतिम स्टेजवर जाणार आहे की भारत हा गुरुपदी येणार आहे. 1952च्या पत्रामध्ये मोदीजी महाराजांनी लिहिलं. पण हा संघर्षमय समय योगायोगाने हा ही वेळ आपल्याला अनुभवा लागती आहे. आणि काय माहित किती भयंकर याचं हे होईल. आता तुमचं समोरच आहे की चीन काय करतोय, पाकिस्तान काय करतोय, उत्तर कोरिया काय करतोय आणि कधी काय नष्ट होईल सांगता येत नाही. आणि त्याच्याकरता याच्यातून वाचायचं असेल तर हा रोगाच्या दृष्टीनं कोरोना सुरू झाला, अजून काही रोग सुरू होतील. वाचायचा असेल तर तेवढाच भाग मी घेतोय सध्या की सध्याच्या काळाच्या ह्या आव्हानाकरता कोणाला कोरोना होतो आता मी ते सांगणार नाही की हात धुवावे लागतात, सॅनिटायझर वापरावं लागतं, असं करावं लागतं. ते तुम्हाला सगळ्याला माहितीये, त्याचे रिपिटेशन मी करणार नाही. कोणाला होतो? जाडजूड जे माणसं आहेत, अगदी खूप वजन वाढलेले, ते त्याचे पेशंट आहेत, कोरोनाचे होऊ शकतात, आहेत म्हणजे नाही. 30% जाडजूड माणसं जगात वावरत आहेत असं सध्याच हे लोक सांगतायत की 30% जागतिक संख्या जाडजूड माणसाची. नंबर 2, त्यांना अति आहार लागतो आणि पातळही माणसं खूप आहार घेतात.
अति आहार, एक्सेस इटिंग, जास्त जेवण, याच्यासाठी जे घेतात त्यांनाही कोरोना होऊ शकतो, कुठलाही आजार होऊ शकतो, फक्त कोरोनाच नाही. आणि अति आहार खाणारे, म्हणून मी आता जे पुस्तक लिहिलंय ते प्रकाशित होईल, जरूर वाचा. ती फार मोठी जगण्याची एक किल्ली आहे. त्या पुस्तकामध्ये सगळे प्रयोग दिलेले आहेत जे गाईडलाईन होतील जगाला. अति आहार खाणारे त्यांना होऊ शकतो, कारण रेजिस्टन्स पॉवर त्यांची कमी झालेली असते, इंद्रियातली शक्ती कमी झालेली असते, पाचन शक्ती कमी झालेली असते, रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला असतो. त्यामुळे मनावर एक, आणि सध्याचं काळ म्हणजे मी कलियुग म्हणतोय ना, त्याचं मी दुसरं नाव दिलं टेन्शन युग. कोणालाही टेन्शन आहे आणि डिप्रेशन आहे. ज्या काळामध्ये टेन्शन आणि डिप्रेशननी 80% आजाराची सुरुवात होते तो हा काळ. आणि त्याच्यापासून मुक्ती जर व्हायचं असेल, इकडे आलं पाहिजे. बद्धकोष्ठता ज्याला आहे, 1-2 दिवस संडास होत नाही, 3 दिवस संडास होत नाही, किती खाल्लं त्याच्या प्रमाणात संडास बाहेर येत नाही, त्या लोकांना कोरोनाचे ते पेशंट होऊ शकतात. त्यानंतर ज्या लोकांना डायबिटीस आहे, बीपी झालेला आहे, अशा अनेक जीव घेणे रोग आहेत ज्यांच्याकडे, तर त्यांना ते लवकर होऊ शकतं हा कोरोना. त्याच्यासाठी आता फक्त उपाय शॉर्ट मध्ये सांगतो. त्यांच्यासाठी आपल्याकडे रामदेव बाबा देखील सांगतात, आपणही सांगतो, प्राणायामामध्ये भ्रामरी प्राणायाम, भस्त्रिका प्राणायाम आणि कपालभाती किती करावे. कपालभाती हळूहळू 100 स्ट्रोक आणि 100च्या वर 200, 500, 1000, 2000, 3000 पर्यंत जाऊ शकता. त्यामुळे कोरोनाची भीती नाही, सगळी एक शारीरिक शक्तीच वाढते, इंद्रियामधली शक्ती वाढते, रोग राई नष्ट होते, रोग जंतू नष्ट होतात. कपालभाती आणि भस्त्रिका, भस्त्रिका देखील 2 प्रकारच्या आहेत. आणि उदाहरण सांगतो तुम्हाला, 20 अरब न्यूरॉन्स मेंदू मध्ये आहेत. त्या मेंदूंना प्राणवायू लागतो, रोज 10,000 मरतात, पुन्हा रिजनरेट होत नाहीत ते न्यूरॉन्स. 20 अरब 2000 कोटी हे न्यूरॉन्स आहेत आणि यांना प्राण लागतो, तो पुरवला पाहिजे. आणि नंतर असं लवकर असं जवळपास किती करू शकतात. विशेषतः 200, 300, 400 पर्यंत, 500 पर्यंत तुम्ही जाऊ शकता. तर रेजिस्टन्स पॉवर तुमची वाढेल, अन्नाची पाचन शक्ती वाढेल आणि प्राणवायूचा प्रचंड कोठा तुमच्यामध्ये संचय होईल, की जो सगळा याचा एक प्राणच आहे. प्राणवायू तर आत गेला पाहिजे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर जाईल. रोम रंध्र 6000 फुफ्फुसांचे भरले जातील आणि शुद्ध हवा खेळत राहील, कार्बन बाहेर जाईल आणि सगळ्या ग्लँड्स, त्याचे सिक्रेशन आणि ते सगळं एक व्यवस्थित होईल. त्या पुस्तकामधूनही तुम्हाला समजेल. आणि योगासन, काही योगासन जे फार महत्वाचे प्राण स्टॉक करतात, ते त्यांची मात्रा 100, 200, 300, 400, 500 पर्यंत एक योगासन न्यायचं. भले एका वेळेस 2च होतील, चालेल. कपालभाती कंपल्सरी आहे, भस्त्रिका प्राणायाम कंपल्सरी आहे, हे कंपल्सरी आहे. उकार प्राणायाम कंपल्सरी आहे, त्याचा तर जास्त करायचं. आणि योगासनाचे 1 किंवा 2 झाले तरी चालतात, पण कमीत कमी 100 वेळेस ते झाले पाहिजे. आणि आता ते मी प्रयोग शिकवणार आहे योगदामध्ये सगळ्यांना. त्यानंतर चर्वण तर्पण हा एकदम फाउंडेशन आहे, पाया आहे जीवन जगण्याकरिता, एक गुरुकिल्ली आहे. आणि चर्वण तर्पणनी कसं खावं, जे नवीन साधक आहेत त्यांनी योगधामच्या कुठल्या तरी साधकाकडून शिकून घ्यावं. पुस्तक छापल्यानंतरचा प्रयोग तर ओपनच होईल, आता याच्यात सांगता येणार नाही. आणि जे साधक होतील त्यांना तर तो मिळेलच. चर्वण तर्पण मात्र केलंच पाहिजे. चर्वण तर्पण शिवाय पर्याय नाही. नाही तर कुठलेही आसन, कुठलेही प्राणायाम, कुठलीही कपालभाती तुम्हाला फायदा देऊ शकणार नाही. दिलं तर टेम्पररी देईल, पण खरं नाही.
आणि साधकांसाठी खास जर सांगायचं असेल तर प्राणायाम करून बसणे, भस्त्रिका कपालभाती करून आणि भस्त्रिका प्राणायाम करून एका एक स्ट्रोक वर तुम्ही आलात, स्थिर झाला तुमचा प्राण, छाती अगदी फुगून आली बाहेर, म्हणजे छाती फुगली, प्राणायामाचा स्टॉक जर छातीमध्ये वाढला, त्यावेळेस तुम्ही साधना करा. इमिजिएट कसे अनुभव येतात, योगाग्नी वाढतो आणि योगाग्नी इतका वाढतो की रोमारोमात तो योगाग्नी असल्यामुळे, जसं अर्चनाने सांगितलं, अनेक अनुभवी साधक सांगतात की तुमचे रोगजंतू केव्हाच नष्ट होतात, आणि ती दैवी पॉवर आहे, ईश्वरी पॉवर आहे. ते काय फक्त वैश्वानर नावाचा अग्नी नाहीये, हा पंचाग्नी साधनामधून निर्माण झालेला अनुभव आहे. आणि म्हणून हे करून तुम्ही बसा. आता लोक बसतायत आणि त्यांना खूप शक्ती त्याच्यात मिळते. शरीरात शक्ती वाटली पाहिजे चालताना, बोलताना. याच्या ध्यान धारणा रात्री करू शकता, दिवसा वेळ नाही, कारण सगळी संसारी माणसं आहेत. आणि दिवसा जे प्रयोग मी सांगितलेले आहेत किंवा आपल्या योगधाम मधून प्रसारित झाले आहेत, त्या प्रयोगाची कास धरली आणि ते प्रयोग जर केले तर क्षणाक्षणाला प्रत्येक श्वासाला अध्यात्म कसं जगावं याची कला साधल्या जाईल. जगात ही कला कोणी सांगितलेली नाही. अहो, तुम्ही 2 घंटे साधना कराल, 3 घंटे साधना कराल, एखाद्या वेळेस रात्री तुम्ही 3 घंटे कराल, 4 घंटे करा, पण दिवसभरात तर काय होतं, श्वासांचे कोटे उधळले जाते, ते रिकॉम्पेन्सेट त्याच वेळेस झाले पाहिजे काम करत असताना. ही कला फक्त योगधाम मध्ये आहे आणि आपण ती शिकवतोय. म्हणून आपलं खरं म्हणजे त्याचं हे आहे. म्हणून ध्यान धारणा रात्री करा. एकदा सवय झाली चर्वण तर्पणची की तुम्हाला 3 नंतर झोप येणार नाही. 3 ते 6 साधना करा, नंतर कामाला लागा. किती उत्साह राहतो, किती एन्थुजियास्टिक स्थिती येते हे पहा. त्यानंतर आता बाकीच्या गोष्टी जर तुम्ही साधक झालात, महिन्याच्या शिबिरात प्रत्येक गोष्ट शिकवण्यात येईल, प्रत्येक गोष्ट हे करण्यात येईल, पण त्याच्यासाठी मात्र तुम्ही आलात आणि निघून गेलात असं होऊ नये. कारण ती भगवती जगदंबा, तिला जर तुम्ही नकार दिला आणि कुंडलिनी जागृती नंतर तुम्ही निघून गेलात, ती शक्तीला आवड नाही. ज्या शक्तीने तुम्हाला इथपर्यंत आणलं त्या शक्तीला जोडून राहणं शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत, मरेपर्यंत आपण जोडून राहणं हे अतिशय महत्वाचं आहे. नाही तर ती शक्ती केव्हा सोडून देईल सांगता येत नाही. आणि म्हणून त्याचे जे ऑब्स्टॅकल्स आहेत, अडचणी आहेत, ते मी आता सांगितलेले आहेत. साधकांनी त्याचा वापर करावा आणि हे सगळे प्रयोग गिरवावेत. आणि अनिताने आव्हान केलेले तुम्हाला, तुम्ही येऊ शकता, फक्त जोडून तुम्ही राहाल एवढी गॅरंटी मात्र अनिताला पाहिजे आणि योगधामला पाहिजे. हे सगळं झालं की मी आता संपवतो. कोरोनासाठी प्राणायाम, योगासन, चर्वंतर्पण आणि साधकांसाठी त्याच्या पुढची स्टेज ध्यान धारणा साधना आणि दिवसभराचे प्रयोग. किती काम करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही राहा, कोरोना होणार नाही. हे असं सगळं मी सांगितलंय. संपवतो. 1-2 हा, मिनिट काही आहे? 2 वाक्य बोलू का सर? कोणाला बोलायचंय? मी बोलते 2. हा, बोला. कोण आहे? नाही, ताईच बोलतात सर. बर, बोला. संपवतो. ताई आवाज, ताई म्यूट झाला. ओके केलं. हा सर. शीतल हा सर, कोरोनाची जेव्हापासून सुरुवात झाली, जोरात जोरात बोला, जोरात, जवळ जाऊन बोला माईकच्या. येतोय का शीतल आवाज? येतोय, नाही, कमी येतोय थोडासा. फारच कमी येतोय. कोरोनाची जेव्हापासून सुरुवात झालेली आहे सर, आपले सगळे साधक अशा मनस्थितीत आहेत की ही साधना, आपली जी साधना ध्यानधारणा आहे, आपले जे दिवसभराचे प्रयोग आहेत, सगळे तुम्ही सांगितलेले प्रयोग जे करतात, त्याच्यामुळे मनामध्ये कधीही भीती वाटलेली नाहीये. पण आजचं तुमचं बोलणं ऐकून आमच्या मनाची स्थिती काय झाली आहे सांगते. माऊलींची एक ओवी त्याच्यासाठी सांगते. जयाचे उजियेडे, जयाचे वाक्य उजियेडे, जाहले चित्त निधडे. जयाचे वाक्य उजियेडे, जाहले चित्त निधडे, देखे ब्रह्माचे निपाडे, निशंक होय. आमच्या मनाची आता अशी अवस्था झालेली आहे सर. त्याच्यामुळे
कोरोनाची भीती सगळ्या साधकांच्या मनातनं गेली असेल आणि ऐकणाऱ्यांच्या मनावरही त्याचा प्रभाव नक्की पडला असेल. आता हे सगळं आपण आजचं सत्र एका समारोपात संपलं जाईल. आणि आपण सरांची परवानगी घेऊन सत्र संपलं असं जाहीर करूया. शीतल सगळ्यांना तसं सांगून दे. आणि सगळे जॉईन झाल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. नवीन विषय आता ते तुम्ही हे केलंय व्हॉट्सअपवर ते सांगा. सांगितलं ना सर, सुरुवातीलाच सांगितलंय. आजची मीटिंग संपली असं जाहीर करते. आत्मवंदन सर्वांना. धन्यवाद. थँक्यू.